सज्जन समपंथ, सद्गुरु सम सज्जन नहीं, नहीं गीता समग्रंथ। तर गीता ग्रंथासारखा ग्रंथ जगात नाही। आकाराने छोटा पण विचाराने ज्ञानाने फार मोठा ग्रंथ आहे गीता ग्रंथ, ज्यामध्ये कर्माचं प्रतिपादन, उपासनेचं प्रतिपादन आणि ज्ञानाचं प्रतिपादन आलेलं आहे। अर्थात जीवनाचं कल्याण करणारे हे विचार आहेत। जीवनाचं कल्याण करणारी म्हणजे गीता आहे, अशी गीता सर्वांनी आत्मसात करावी, त्याप्रमाणे आचरण करावं। आणि अनेक संतांनी हेच केलं आणि या विचारातून सगळे संत भगवत स्वरूप झाले। तेव्हा भगवत स्वरूप प्राप्त होण्यासाठी सदैव चिंतन ज्याच्या जीवनामध्ये असेल त्याच्याच मुखामध्ये नाम येणार। अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा आणि तुका म्हणे सुखा पार नाही। तेव्हा आपल्या ताईंचं जीवन भक्तीमध्ये गेलं, ज्ञान ग्रहण करण्यामध्ये गेलं। त्यांनी आपल्या जीवनामध्ये हस्तलिखित ग्रंथाचं लिखाण केलं आणि ग्रंथांचं त्यांनी घर बसल्या अध्ययनही केलेलं आहे। आणि दैनिक त्यांची नेम चांगला होता, जीवनामध्ये नेमावली चांगली होती। रोज 2 हरिपाठ त्या म्हणत असत, रोज हनुमान चालीसा, राम रक्षा, इतर काही परंपरेचे काही अभंग, असा बराच मोठा त्यांचा नेम जीवनामध्ये होत्या। बऱ्याच गोष्टी जीवनामध्ये चांगल्या होत्या आणि त्यांचं मरण हे मंगलमय मरण झालेलं आहे। असं मरण सहजासहजी शक्यतो कोणाला येत नाही, शक्यतो कोणाला येत नाही। चालता बोलता जाणं हे चांगल्या प्रकारचं मरण आणि भगवत स्मरण करून मरण येणं फार महत्त्वाचं आहे। तर अंताकाळी असे विचार येणं फार अवघड असतं, कारण संसाराने आपलं मन ग्रस्त झालेलं असतं। संसार विचारातून आपलं मन एकदम भरून गेलेलं असतं। अशा समयी देवाचं आठवण होणं फार कठीण असतं। तर आयुष्याचे सूत्र विघडता, भूतांची मोठी खडाडता, कान मरतयाही चित्ता युगांतून होय। मरण